मारेगाव जवळून रेतीचे अवैध 2 ट्रॅक्टर जप्त। महसूल विभागाची धडक कारवाई। मारेगाव तालुक्यातील सावंगी येथून रेतीचे अवैध उत्खनन सुरू होते। नेमकी त्याच वेळी महसूल प्रशासनाने धडक दिली आणि 2 ट्रॅक्टर जप्त केले। हे ट्रॅक्टर मारेगावच्या तहसील कार्यालयात लावण्यात आले। चालू वर्षात मौजे, सावंगी, कोसारा, दांडगाव, आपटी येथील वर्धा नदीच्या पात्रातील रेती घाटांचा लिलाव झाला। शासनाने दिनांक 24 जून 2024 पर्यंत ही रेती डेपोमध्ये साठवून बुकिंग केलेल्या रेतीची वाहतूक करण्याची परवानगी दिली होती। त्यानंतर 25 जून रोजी महसूल प्रशासनाने डेपोमधील शिल्लक रेती ताब्यात घेतली। वाहतूक पासच्या नावाखाली काही जण ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी करत होते। हे प्रशासनाच्या लक्षात येताच 26 जूनला सकाळी 6 वाजता कोसारा ते सावंगी या मुख्य रस्त्यावर 2 ट्रॅक्टर पकडलेत। त्यातील एका ट्रॅक्टरचा नंबर MHBE 2966 आहे, तर दुसऱ्या ट्रॅक्टरला नंबरच नव्हता। ही कारवाई वडीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। मारेगावचे तहसील उत्तम निलावाड यांनी अत्यंत कुशल नियोजन केले। आपली टीम तयार ठेवली, अत्यंत कौशल्याने काम फत्ते केले। या कार्यात मारेगावचे नायब तहसीलदार अरुण भगत, मंडळ अधिकारी अमोल गुघाणे, तलाठी विवेक सोयाम, शेखर शिंगणे, गजानन वानखेडे, विकास मडावे आणि अन्य कर्मचारी यांनी विशेष कामगिरी बजावली। ही रेती वरोरा तालुक्यातील बोरी येथील वर्धा नदीच्या पात्रातील असल्याचे वाहन चालकाने सांगितले। ब्युरो रिपोर्ट, वडी न्यूज एक्सप्रेस।